नवी मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जेव्हा कोरोनाची साथ आली त्यावेळी अशी परिस्थिती होती की सर्व महाराष्ट्रातली लोक नवी मुंबईत येत होती, पण आमच्या इथले जे स्थानिक भूमिपुत्र असतील, आमच्याकडे रहिवासी असतील, 40-40 वर्ष राहणारे, त्यांना बेड मिळत नव्हता, हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार होत नव्हते. आणि या गरीब लोकांसाठी विचार केला, मी स्वतः 2दा कोरोनामध्ये पेशंट होती. विचार केला की एक आपल्याकडे मेडिकल कॉलेज आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जर असलं तर इथल्या गोरगरीब लोकांना एक तर रोजगारी मिळेल, लोकांची सेवा होईल, अनेक विद्यार्थी घडले जातील, शिकले जातील. त्या पद्धतीने मी शिडकोतून प्लॉट मिळवला, प्लॉटचे पैसे भरले, टेंडर झालं. पण त्याच्यानंतर काही लोक आपल्या इथली म्हणजे आमच्याच पक्षातली एकमेकाला सांगून हे लोक कोर्टात गेली आणि कोर्टात गेल्यानंतर त्या कोर्ट कचेरीत गेले 2.5 वर्ष लागले. आणि मला वाटलं हा आता न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास होता, पण तरी ज्या पद्धतीने कोर्टामध्ये वकील दिले जात होते, एक केस उडली का दुसरी केस टाकायचे. तर मला असं वाटत होतं की लोकांचे स्वप्न आहे, ज्या लोकांनी माझ्यावर प्रेम केलंय, मला विश्वासाने 3 वेळा निवडून दिलंय, त्यांना सुद्धा मेडिकल कॉलेज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पाहिजे होतं. आणि अशा वेळी आज न्यायदेवतेने मला जो त्यांचं काल परवा पण केस होती, पण त्यांचे वकील जातच नव्हते, रोज टाइम मागायचे, रोज काही ना काही कारण सांगायचे. शेवटी आज कोर्टाने याचिका त्यांची फेटाळलेली आहे. त्यामुळे माझ्या जीवनामध्ये सगळ्यात मोठा, या इतके वर्ष मी लोकसेवा केली त्यातला माझा आनंदाचा क्षण आहे. आणि ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिला, जे माझ्या म्हणजे जसं एखादा शरीराला कसा पण मानसिक त्रास देतो आणि पिसाणू असतात ते चिपकतात आणि त्याचं रक्त शोषण करतात, असं गेले 2.5 वर्ष माझं ह्या लोकांनी रक्त शोषण केलेलं आहे. आणि ते रक्त शोषण करताना आज त्यांना देवाने धक्का दिलेला आहे, गोरधनी मातेने, आणि त्यांना त्यांची जागा काय ती दाखवलं. आणि गोरगरिबांमध्ये आज मला अनेक फोन आले इथे येता अनेक लोकांनी सांगितलं की मॅडम शेवटी सत्याचा विजय होतो आणि तो आज विजय झाला. मॅडम महानगरपालिकेमध्ये काय लोकांनी त्रुटी आहे ना, नावाला भाजप आहे, इथं भाजप आहे कुठे, नावाला आहे. आणि त्यांनी मिळून प्रस्ताव आणला, तो पण एका अपक्ष नगरसेवकाच्या खांद्यावर बंदूक ठेवून. स्वतःची हिंमत नाही. मला तर नेहमी मी सांगते की लढाई माझ्याशी समोर करा, त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून लढाई करू नका. आणि काय झाले, शेवटी तो प्रस्ताव गुंडाळून पडला ना भाषणामध्ये, शेवटी आले ना आमच्या वरून फोन, मग राहिला ना प्रस्ताव. पण हे प्रकार करायचेच कशाला. आता बघू ना कोण कामं मागायला येतं, कोण कमिशन मागायला येतं, मी बघते ना. आता येऊ द्या हॉस्पिटलमध्ये कोण येतं, त्याचा नकाबच फाडून मी फेकणार आहे, कोणी येऊ द्या आता.